24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की याच्या दुप्पट रेट केव्हा जाईल ते मी तुम्हाला कळवणार आहे. याचा अर्थ 2,80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर केव्हा जाईल हे तुम्हाला मी माझं अनालिसिस कळवणार आहे असं प्रॉमिस केलं होतं. याच्यासाठीचा हा व्हिडिओ. मी या व्हिडिओमध्ये असं काही सांगणार आहे जे जगात कुणालाही माहिती नाहीये असं माझा बिलकुल दावा नाहीये. आपल्यापैकी सगळ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोन्यामधलं सगळं काही कळतं, पण मार्केटमध्ये असलेल्या डिस्ट्रॅक्शन्समुळे आपण डिस्ट्रॅक्ट होत असतो. काही बेसिक फॅक्ट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. आपण जेव्हा बँकेमध्ये एफडी करत असतो, फिक्स डिपॉझिट करत असतो, तर त्यावेळेला 8% चक्रवाढ व्याजदरानं आपले पैसे 7 वर्षांमध्ये दुप्पट होत असतात. आणि सोनं हे बँक व्याजदराच्या बरोबरीनं किंवा त्याहून फास्ट चालत असतं. म्हणजे ज्या गतीनं आपल्या फिक्स डिपॉझिटमध्ये आपली व्याजाची रक्कम ऍड होत असते, त्याच पद्धतीनं सोन्याच्या व्हॅल्युएशन मध्ये ऍप्रिसिएशन होत जात असतं. सोनं हे इन्फ्लेशनला न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह असतं, तर त्याच्या एक्झॅक्टली उलट बँक व्याजदर हे 99% वेळेला इन्फ्लेशनला निगेटिव्ह रिटर्न्स देत असतं. त्यामुळे सोनं महाग होईल की स्वस्त होईल, तुम्ही जर कन्सिस्टंटली आणि लॉंगर ड्युरेशनसाठी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सोन्याचे दर कमी होण्याचा विचार सुद्धा करू नका. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जर 7 वर्षांमध्ये आपले बँकेतलं ठेवलेलं डिपॉझिट जर दुप्पट होत असेल तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जे फॅक्च्युअल आहे त्याप्रमाणे 2032 सालामध्ये म्हणजे 7 वर्ष इथनं पुढं सोन्याचे दर दुप्पट व्हायला काहीही हरकत नाही. सोन्याच्या आणि चांदीच्या दराबद्दल तुम्हाला काय वाटतं? भविष्यात त्याचे दर कुठपर्यंत जातील आणि कधीपर्यंत जातील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सोन्या चांदीच्या दरांबद्दल आणखी काहीही डिटेल माहिती हवी असेल तर हे चॅनल फॉलो करायला विसरू नका.